अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा घेतला आढावा. अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्ह्यावर लक्ष केंद्रित. स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करण्याचे आवाहन. अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावे. अशा प्रकरणी पोलीस विभागाने कोणतीही हयगय आणि कोणाचीही हयगय करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलीस मुख्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उपअधीक्षक गृह दादासाहेब चिडप्पा, मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्ला, सांगली शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी एम विमला, इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन साळुंखे, तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अंमली पदार्थांचे संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी याबाबतीत सदैव सजग राहिले पाहिजे. आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ही वृत्ती न ठेवता अशा प्रकरणी मिळालेली माहिती पोलीस दलाला वेळीच द्यावी. संबंधितांच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल असंही ते म्हणाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अलीकडच्या कालावधीतील पोलीस विभागाच्या कामगिरीचा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केला. विटा येथील 30 कोटी अंमली पदार्थ प्रकरणी पोलीस दलाच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करत पालकमंत्री पाटील यांनी अभिनंदन केलं. या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे, नागेश खरात यांचे पोलीस दलाच्या वतीनं प्रमाणपत्र आणि रोख रक्कम तसेच वैयक्तिकरित्या कॅडबरी देऊन कौतुक केले. प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्याप्रमाणे संबंधितांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 10,000 रुपये बक्षीस देऊन सन्मान केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकरित्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे. परवाच विट्याला 30 कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. मी 2 गोष्टींचं आवाहन तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप, आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा. आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही, गुप्तता बाळगू. पण टिप्स मिळाल्याशिवाय, माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे. आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो आहोत. तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी SP कॉन्टॅक्ट करावा. स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात. त्याचा सगळा खर्च आम्ही करू, नियोजनमधून करू, नाही तर CSR माध्यमातून करू. पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही, धाकाने हा विषय संपणार आहे. त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हयगय करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.